मित्राची बायको संगीताबरोबर केला कार्यक्रम। माझा एक मित्र मिलिंद माझ्या शहरात माझ्या जवळच राहण्यास आला होता। मला खूप आनंद झाला की मित्र भेटेल व त्याची बायको संगीताला सुद्धा रोज बघता येईल, कारण सुद्धा तसेच होते। संगीता तारुण्याने मुसमुसली कडक बायाम होती। तिचा केतकीचा रंग, तिचे बायाल व तिची छकुली एकदम भारीच होते। मित्रांनो, आपण ही कहाणी रात्रीच्या चावट कथा या चॅनेलवर पाहत आहात। मिलिंद व संगीता माझे व्हॉट्सॲप मित्र होते। रोज गुड मॉर्निंग, गुड नाईट होत असे। एक दिवस संगीताचे गुड मॉर्निंग पाहून मी उडालोच, कारण तिने मला ब्लू फिल्मची क्लिप पाठवली होती। मग आम्ही एकमेकांना नवे जोक, चित्रे व व्हिडिओ पाठवू लागलो। ती माझ्या बरोबर खूपच मोकळेपणे बोलू लागली। एक दिवस मी ऑफिसमध्ये असताना संगीताचा मला फोन आला की किती दिवस आपण दुसऱ्याच्या ब्लू फिल्म पाहायच्या, आज तुझा मित्र 2 दिवसाकरता बाहेर गावी गेला आहे। तुला मी मला ठोकण्याचे आमंत्रण देते। मी काही विचार न करता संगीताचे आमंत्रण स्वीकारले। मित्रांनो, आपण ही कहाणी रात्रीच्या चावट कथा या चॅनेलवर पाहत आहात। ठरल्याप्रमाणे मी रात्री मित्राच्या घरी गेलो। संगीता माझी वाट पाहत होती। तिने मी घराची बेल वाजवण्याआधीच दरवाजा उघडला। तिने ट्रान्सपरंट निळ्या रंगाचा गाऊन घातला होता। त्यातून तिच्या डार्क निळ्या रंगाची ब्रा व निकर स्पष्ट दिसत होते। संगीताने मला व तिला जेवण वाढून घेतले। माझे जेवणात लक्ष नाही हे तिने ओळखले होते। मी पटकन जेवण उरकले। संगीताची आवराआवर झाल्यावर मी तिला पटकन उचलून बेडरूममध्ये घेऊन गेलो। बेडरूम गेल्यावर संगीताने तिचे सर्व कपडे काढून टाकले। संगीताचे घुमटाकार गोल बायाल, चाफेकळीसारखी छकुली व छोट्या टेकड्यासारखी मागचा भाग पाहू माझा बाबूराव चड्डीत वळवळू लागला। मग मी सुद्धा माझे सर्व कपडे काढले। माझे पेळदार व्यायामाचे शरीर व 8 लांब आणि 2 जाड असा माझा बाबूराव पाहून संगीता मनोमन आनंदित झाली। संगीताचे बायाल वरचे नाजूक मनुके व गुलाबी ओठ चोकून मनसोक्त रसपान केले। नंतर तिची चाफेकळी सारखी सुंदर छकुली चोखली। मग तिनं राहवून माझा बाबूराव तोंडात घेऊन आधाशाप्रमाणे चोकायला सुरुवात केली। तिच्या तोंडाच्या गर्म स्पर्शामुळे मला स्वर्ग सुख मिळत होते। बराच वेळ चोखल्यानंतर मी तिच्या तोंडात वीर्य सोडले। तिनं ते सगळं पिऊन टाकले। मित्रांनो, आपण ही कहाणी रात्रीच्या चावट कथा या चॅनेलवर पाहत आहात। थोडा वेळ थांबून मग तिच्या 2 तंगड्या वर करून माझा बाबूराव संगीताच्या छकुलीवर ठेवला। त्यावर ती म्हणाली, तरे नुसता ठेवू नकोस, आत सार फाडून माझी छकुली। मग मला चेव आला। मी संगीताच्या अंगावर ओढवा होऊन तिचे नाजूक ओठांचा ताबा घेत चोकू लागलो व तिचे दोन्ही स्तन दाबत खाली एक दणका दिला। ती "अग आई ग" असे म्हणाली, पण तिचे तोंड माझ्या तोंडात होते त्यामुळे आवाज बाहेर आला नाही। मग मी जोर लावून जोराचा दणका दिला। मग माझा बाबूराव पूर्ण आत गेला। संगीताची छकुली वेदनेने दुखत होती, पण मी जोरजोरात मागेपुढे करत होतो। थोड्या वेळाने तिला कुत्रीसारखे करण्यास सांगून बाबूराव तिच्या मागील भागात घुसवला व जोरजोरात मागेपुढे करत होतो। तेव्हा संगीता म्हणाली, तरे किती धास्तोस, आता पाणी तरी सोड। मी तिकडे लक्ष न देता मनसोक्त संगीताची मारली व नंतर वीर्याचा फवारा तिच्या आतमध्ये सोडला। अशी मी व संगीताने मजा केली। तिचा नवरा बाहेर गावी गेल्यावर एकमेकांना परत भेटण्याच्या बोलीवर निरोप घेतला। अशाच नवनवीन कथांचा आनंद घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि रात्रीच्या चावट कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। त्यामुळे तुम्हाला नवनवीन कथा सर्वात आधी पाहता येतील। धन्यवाद।